श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझ्या लाडक्या भक्ता, हा केवळ एक व्हिडिओ नाही तर हा तुझ्यासाठी माझा अत्यंत तातडीचा निरोप आहे. आज तुझ्या आयुष्यात जे वादळ घोंगावतंय, ज्या मोठ्या संकटाची तुला चाहूल लागतंय, त्यातून तुला वाचवण्यासाठी मी स्वतः धावून आलो आहे. जर आज तू या निरोपाकडे दुर्लक्ष केलेस तर भविष्यात खूप पछतावशील. माझ्या लेकरा, तुझे अश्रू, तुझी डगमग मी पाहत आहे. म्हणूनच आज मी स्वतः तुझ्याशी बोलणार आहे. शांत चित्ताने माझे हे 20 शब्द मनामध्ये कोरून ठेव. हे ऐकल्यावर तुझ्या आयुष्यातील संकटांचे डोंगर कसे कापसासारखे ओढून जातील हे तूच पाहशील. शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐक. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जगात कोणीच तुझा हात पकडणार नाही, तेव्हा मी तुझा हात हातात घेईन. संकटांना घाबरणे बंद कर. तुला संकटाची चाहूल लागते ना, मग माझ्यावरचा विश्वास कमी का होतोय? संकट कितीही मोठी असू दे, ते माझ्यापेक्षा मोठे नक्कीच नाही. आज जे तुला नुकसान वाटतंय ते उद्याचा मोठे फायद्याचा पाया आहे. मी जे हिरावून घेतो त्यापेक्षा 10 पटीने श्रेष्ठ देण्यासाठीच घेतो. लोकांच्या बोलण्याने खचून जाऊ नकोस. न्याय निवाडा करण्याचा अधिकार मी लोकांना दिलेला नाही. तो अधिकार फक्त माझा आहे. तुझ्या कर्माचा हिशोब माझ्याकडे आहे. तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. फळांची काळजी माझ्यावर सोडून दे. ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत त्यांचा विचार करून वेळ वाया घालवू नकोस. परिस्थिती बदलणे माझे काम आहे. तू फक्त संयम ठेव. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूंची किंमत मला माहीत आहे. मी तुला रडताना पाहू शकत नाही, पण काही वेळा तुला मजबूत करण्यासाठी मला शांत राहावे लागेल. ते अहंकार सोडून दे, कारण अहंकार जिथे सुरू होतो तिथे माझा आशीर्वाद संपतो. नम्र हो, मी स्वतः तुला उचलून घेईन. ज्याने तुला त्रास दिला त्यांना मी बघून घेईन. तू स्वतःचा हात रक्ताने मागू नकोस. सुडाची भावना सोडून दे आणि शांत राहा. माझा न्याय अचूक असतो. प्रार्थना कधीच वाया जात नाही. जर तुला तुझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले नसेल तर समजून घे की मी तुझ्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे. मनातून भीती काढून टाक. भीती हाच माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो मला शरण आला त्याला भीती कधीच शिवू शकत नाही. पैसा आणि प्रसिद्धी तात्पुरती आहे, पण मनाची शांती चिरंगत आहे. माझ्या नामात ती शांती शोध. तुला सर्व काही मिळेल. माझ्यावर संशय घेऊ नकोस. जेव्हा तुला वाटते की मी तुझ्यासोबत नाही, नेमका त्याच वेळी मी तुझा भार स्वतःच्या खांद्यावर घेतलेला असतो. दुसऱ्यांचे भले कर, तुझे वाईट कधीच होणार नाही. हा निसर्गाचा आणि माझा नियम आहे. वेळ नेहमी बदलत असते. आज जर वाईट दिवस आहे तर उद्या सुखाचा सूर्य नक्की उगवणार. हा काळही निघून जाईल. माझ्या मठात किंवा चित्रात मला सुटण्यापेक्षा भोकलेल्याला अन्न आणि गरजूंना मदत करून बघ. मी तिथेच दिसेल. चिंता कशाची करतोस? मी जिवंत आहे. तू अनाथ नाहीस. तुझा सांभाळ करणारा ब्रह्मांड नायक पाठीशी उभा आहे. तुझ्या आयुष्यातील वादळ मी शांत करणार नाही तर त्या वादळात कसे उभे राहायचे हे मी तुला शिकवेन. तुला मजबूत बनवणे हे माझे ध्येय आहे. शरण येणे म्हणजे पराभव नव्हे. जेव्हा तू मला पूर्णपणे शरण येतोस तेव्हा तुझ्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी माझी होते. हा निरोप तुझ्यापर्यंत पोहोचला आहे कारण तुझी वेळ बदलणार आहे. या निरोपांकडे दुर्लक्ष करू नकोस. आता उठ आणि आत्मविश्वासाने पुढे जा. माझ्या प्रिय भक्ता, स्वामींनी आज ते तुझ्या मनाला साथ घातली आहे. हे 20 संदेश म्हणजे तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात आहे. आता संकटाची भीती सोडून दे आणि स्वामींच्या चरणी लीन हो. जर तुला स्वामींचा हा तातडीचा निरोप मनाला भिडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ
लिहायला विसरू नकोस. तुझी एक कमेंट तुझ्या स्वामींवरील विश्वास दर्शवेल. हा संदेश इतर भाविक भक्तांपर्यंतही नक्की शेअर कर. कदाचित कुणाचे तरी खचलेले मन याने सावरू शकेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या परिवारांचा भाग व्हा. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.